चालू नातेवाईक केलं होतं आमच्याकडे, तेच ना मित्र होता. मग बोलचाल वगैरे जाई तेच ना पोरगानं बायोडाटा देतात तेच ना आमले. तर सांगा ना विषय असा आहे, तर त्या म्हणे पोरगासाठी पोरी दे का म्हणे. म्हणतं ठीक आहे म्हणतं देखूत म्हणतं कोशिश करतोच म्हणतं आम्ही. तर तेच म्हणतं तुमने जमीन किती म्हणतं. त्या म्हणे 5 बिघा आहे म्हणे, बागायती जमीन आहे. त्याच ना काही थ्रेशर मशीन आहे, त्याच ना व्यवसाय पण वगैरे पण आहे. तर सांगा ना अर्थ असा आहे. मग विषय वगैरे जाय सर्व. मग तेच ना म्हणतं तुमने मुलगी कुठे दिली म्हणतं. त्यामुळे या गावाला दिली म्हणे. म्हणतं जमीन कितली दे की म्हणतं तुम्ही. त्या म्हणे त्यासनी 16 बिघा जमीन आहे म्हणे. का हो या पोरी देताना 16 बिघा जमीन देतस आणि यासनाकडे 2 पोरं आहेत आणि 5 बिघा जमीन आहे. काय फरक आहे. कसं यायचं कोण पोरी ती. अरे सामने सर्व सारखं विचार करा, सारखं द्या का स्थळ वगैरे. मग तुमने बी ते मोठा सगा पण इज्जत राहत नाही आणि यासने बी मोठा सगाल बोला आणि इज्जत राहत नाही. तो ते कसे ना पत्तर न राहत सर्व. त्यामुळे सांगा ना विषय एकच आहे. तुमनं 5 बिघामा 2 पोरं आहेत आणि तुम्ही पोरले 15-16 बिघावाला देखतस. कसे बसित ढाळावं. आणि देऊन एवढे वाईट परिस्थिती आण टाकेले. तो विषय सांगा ना काम नाही आहे, पण लिंगण विषय म्हणून सांगणं की असं पाल्लू सोड द्यायला आहे. पाल्लू सोडानं नको पाल होतं. गैर मोठी समस्या आहे. कारण पहिले सालदारसुद्धा 4-4, 5-5 पोरी दे गे. आता चांगला तर पोरी नाट बी मोडायला भेटत नाही. यांना दात नाही आहेत का पिया आहेत ते सुद्धा देखायला येते नाही. इथली अवघड समस्या आहे डायरेक्ट.